तर नमस्कार मित्रांनो, कोकण रेसिपी बाय विशाखा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा। आज मी तुमका अशी एक रानभाजी दाखवतले, ती भाजी तुम्ही कधीच बघितली नसतलात। पावसाळा लागलो की आमच्या कोकणातल्या रानात 101 भारी रानभाजी उगवतात। तर अशीच एक अस्सल मालवणी आणि औषधी गुणधर्मांनी भरलेली रानभाजी म्हणजे खवणीची भाजी। काही ठिकाणी एका खवंदीची भाजी सुद्धा बोलतात। तुमच्याकडे ह्या भाजी काय बोलतात तर कमेंट करून नक्की सांगा। तर चला रेसिपी सुरुवात करूया। आता होय रानात जाऊन ताजी ताजी खवणीची भाजी काढून आणूया। ती बघा ही या खवणीची भाजी। तर ही भाजी काका काढूत ही बघा। हे बघ किती मस्त दिसतं बघा, हिरवी हिरवी गार। तर अशी मी सगळी खवणीची भाजी काढून घेते। हा तुम्ही जर खवणीची भाजी कधी खाल्लात नसाल तर एकदा तरी नक्की खाऊन बघा। तर मी अशी सगळी खवणीची भाजी काढून घेतलंय। वरची कोवळी पानं घ्यायच्या खवणीची बघा। जर जास्त पानं किडकी असतील तर त्या टाकून द्यायचा पान। आणि हे बघा जर असा किडका असत तर असा थोडासा काढून टाकायचा। अशी मी सगळी भाजी साफ करून घेते। तर होय बघा ही भाजी सगळी साफ करून घेतलंय। आता ही मी चांगली धुवून घेते पाण्यात। 2 ते 3 वेळा तरी ही धुवायची। कशी जेव्हा पाऊस पडतो ना तेव्हा माती उडतं ह्या पानांवर, म्हणून ही भाजी चांगली 2 ते 3 वेळा धुवून घ्यायची। तर होय बघा भाजी चांगली धुवून घेतलंय आणि पाणी पण सगळं नितळून घेतलंय। तर आता ही भाजी मी बारीक अशी कापून घेते। तुम्ही अशी खवणीची भाजी कधी खाल्लात काय? जर खाल्लात असाल तर कमेंट करून नक्की सांगा। तर अशी मी खवणीची भाजी कापून घेते। ही भाजी बघा मी बारीक अशी कापून घेतलंय। आता आपण भाजी बनवून घेऊया। चुलीवर मी कढई ठेवलंय। कढई चांगली गरम झाली का त्याच्यात 2 चमचे तेल टाकून घ्यायचा। होय बघा तेल चांगला गरम झाला। आता ह्याच्यात मी 2 हिरवे मिरचे टाकून घेते। आता मी ह्याच्यात बारीक चिरलेलो कांदो टाकून घेते। होय मी मोठे 2 कांदे घेतले, कारण ह्या भाजीक ना भरपूर कांदो लागता। आता ह्यो कांदो 2 मिनिटं तेलात परतवून घेऊया। होय बघा कांदो चांगलं परतून घेतलाय। आता ह्याच्यात बारीक चिरलेली भाजी टाकून घेऊया। ही भाजी करताना ही भाजी आधी उकडून घ्यायची नाही, डायरेक्ट शिजत घालायची, कारण ही भाजी कडू नसता। काय जण ही भाजी उकडून घेतात आणि जर पाणी असतं तर गाळून टाकतात। आता मी ह्याच्यात टाकते चवीनुसार मीठ। तर आता ही भाजी चांगली मिक्स करून घेऊया। आता ही भाजी मी 4 ते 5 मिनिटं वाफेवर शिजून घेते। ह्याच्यात पाणी ओतायचं नाही, कारण ह्या भाजी आधीच पाणी सुटतं, त्यामुळे मी पाणी ओतले नाही। 4 ते 5 मिनिटं झाली आहेत। भाजी पण चांगली शिजली आहे। आता त्याच्यात मी ताजा किसलेला खोबरा टाकून घेते आणि ही भाजी परत एकदा मिक्स करून घेते। तर हे बघा तयार असं आपली खवणीची भाजी। तर ही खवणीची भाजी तुमका कशी वाटली तर कमेंट करून नक्की सांगा। आणि ह्यो व्हिडिओ तुमका आवडलो असाल तर व्हिडिओक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कोकण रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका। परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये। बाय।